कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि ओम राम। सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्री ज्ञानदेव वंदन। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। स्मरणतयाचे होता साचे चित्ती हर्ष नमावे, म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे। अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून, जणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून। आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप। ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष, वरद हस्तमस्तकी ठेऊनी देई मज आदेश। श्री ज्ञानेश्वरी गौरव। श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा, बहुत सुकृते लाभली जगा। पावन करी अंतरंगा, अंग प्रत्यंगा जीवाचिया। भक्तिभावे करिता स्नान, निर्मल होय अंतःकरण। जीवासी परम समाधान, साक्षात दर्शन श्री शिवाचे। जीवा शिवाची होता भेटी, मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी। प्रकटे सोहम भाव प्रतीती, उरे शेवटी ज्ञप्ती मात्र। स्वामी स्वरूपानंद वंदन। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद। आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद। परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा। प्रियंवद कुळी अवतरे पावसी कैवल्याचा पुतळा। अहंकार सांडुनी धरावे पावन श्री गुरुचरण। श्री गुरुवरुनी टाकावी की काया कुरवंडून। नयन मनोहर स्वरूप सुंदर वारंवार पहावे। श्री गुरुनामी नित्य अंतरी निशिदिनी रंगुनी जावे। जसे अलंकापूर तसे ते पावस भूवैकुंठ। सोहम भावनांद तो तिथे स्वरूप शांती दूत। स्वरूपानंदा नमिता झाला प्रसन्न नारायण। प्रसन्न होता प्रसन्न चित्ता प्रसन्नता संपूर्ण। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम्। पूर्णब्रह्मपरानन्द मेषमालन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शांती। अकारण करुणावरणालय भगवंताच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमौली
ज्ञानोबारायांच्या परमपवित्र कृतीचं ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं चिंतन करण्याकरता आपण उपस्थित झालेलो आहोत आणि 9व्या अध्यायाचं चिंतन चाललेलं आहे. कालपर्यंत आपण अभंग क्रमांक 72 पर्यंत अर्थात 9व्या अध्यायाच्या आरंभी माऊलींनी जी प्रस्तावना व्यक्त केलेली आहे त्या प्रस्तावनेपर्यंतचा विचार करून आलेलो आहोत. आणि आजपासून भगवंतांनी या 9व्या अध्यायामध्ये जे विवेचन केलेलं आहे त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. श्री भगवान उवाच इदंतु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात. 9व्या अध्यायाच्या आरंभी भगवान म्हणतात की माझ्या ठिकाणी दोषदृष्टी नसलेल्या हे अर्जुना, तुला गुह्यतम ज्ञान हे प्रपंच ज्ञानासह किंवा ब्रह्मानुभावासह सांगतो की जे जाणलं असता तू दुःखरूप अशा संसारापासून मुक्त होशील. या श्लोकाचा जर आपण विचार केला तर कुणाला सांगावं, उपदेश कुणाला करावा या संबंधातला सुंदर विचार या श्लोकामध्ये आलेला आहे. एक शास्त्रीय नियम असा आहे, नापृष्टः कस्यचित् ब्रूयात् चान्यायेन च पृच्छति जानन अपि हि मेधावी जडवल्लोकमाचरेत. त्याचा अर्थ असा आहे, कुणी जर विचारलं नाही तर सांगू नये किंवा अनादराने आपली परीक्षा घेण्याच्या हेतूने जर कोणी विचारत असेल तरी देखील सांगू नये. जानन अपि मेधावी जडवल्लोकम आचरेत. जाणत असताना देखील बुद्धिमान माणसाने जडासारखं राहावं, जडवत आचरण करावं, असा नियम आहे. दुसरा नियम असा आहे की जो अशिष्य असेल, अर्थात ज्याच्या ठिकाणी काही गुणसंपदा नसेल, त्याला देखील उपदेश करू नये. म्हणून वेदांतामध्ये एक सूत्र असं मिळतं, कुणाला उपदेश करावा? प्रशांत चित्ताय जितेंद्रियाय प्रहीण दोषाय यथोक्तकारिणे गुणान्वितायानुगताय सर्वदा प्रदेयमेतत् सततम मुमुक्षुवे. या श्लोकाचा अर्थ असा आहे की यामध्ये काही घटक सांगितलेली आहेत आणि या लक्षणांनी जो युक्त असेल त्यालाच आपण ज्ञान सांगावं, उपदेश करावा. कोण आहे तर या संबंधामध्ये चिंता सांगतात, प्रशांत चित्ताय, ज्याची अंतःकरण वृत्ती, इंद्रिय वृत्ती ही शांत झालेली आहे, तो प्रशांत चित्त आहे. जितेंद्रियाय, ज्याने इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे. प्रहीण दोषाय, ज्याच्या ठिकाणी मल, विक्षेप, आवरण अथवा कामक्रोधादी विकार हे दोष राहिलेले नाही आहेत, त्याला यथोक्तकारिणे, म्हणजे वेद आणि शास्त्र यांनी जसं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जो आचरण करणारा आहे त्याला यथोक्तकारी असं म्हटलं गेलेलं आहे, त्याला उपदेश करावा. गुणान्विताय, पुढे जी दैवी संपत्ती सांगितलेली आहेत, अभयम, सत्व, संशुद्धी वगैरे, या सद्गुणांनी जो युक्त आहे त्याला उपदेश करावा, त्याला ज्ञान सांगावे. अनुगताय सर्वदा, जो सदा सर्व काळ वेदानुगत असेल, गुरु अनुगत असेल, त्याला उपदेश करावा. आणि मुमुक्षुवे, जो खरा मुमुक्षु आहे अशांनाच हे तत्वज्ञान सांगावं असं सांगितलेलं आहे. किंबहुना
आपण गणपती अथर्व शीर्ष जर पाहिलं तर फलश्रुतीमध्ये असं चिंतन दिलेलं आहे, इदम अथर्व शीर्षम आशिष्यायन देयम यो यदि मोहात दास्यती स पापीयान भवती. की हे अथर्व शीर्ष जो अशिष्य आहे, जे शिष्याची जी लक्षणं आहेत त्या लक्षणांनी जो रहित आहे, त्याला देऊ नये. जर कोणी मोहात दास्यती, मोहाने देईल, स पापीयान भवती, तो पापी होईल. संस्कृत साहित्यशास्त्रामध्ये एक पंचतंत्र नावाचा सुंदर ग्रंथ आहे. यामध्ये 5 प्रकरणं आहेत. पैकी पहिलं प्रकरण मित्रभेद नावाचं प्रकरण सांगितलेलं आहे. आणि यामध्ये एक श्लोक असा दिला आहे, नानाम्यम नमते दारू नाश्मणी स्यात् क्षुरक्रिया सूची मुखम विजानीहि नाशिष्यायोपदिश्यते. याचा अर्थ असा आहे, वाळलेलं लाकूड हे वाकत नाही, तुटेल परंतु वाकणार नाही. मग अशा पूर्णपणे वाळलेल्या लाकडाला वाकवण्याचा प्रयत्न हा व्यर्थ आहे. नाश्मणी स्यात् क्षुरक्रिया, अश्मा या शब्दाचा अर्थ दगड असा होतो. दगडाची श्मश्रू क्रिया वगैरे ही जशी अयोग्य आहे, संभवनीय नाही आहे, त्याप्रमाणे न अशिष्याय उपदिश्यते, जो अशिष्य असेल त्याला उपदेश करणं हे योग्य नाही. आणि याकरता उदाहरण दिलेले आहे ते सूचीमुख नावाच्या वानराची कथा. पूर्वी एका पर्वत प्रदेशामध्ये एक वानर यूथ राहत होतं. आणि एक वेळेला तो वानरांचा कळप झुंड हेमंत ऋतूमध्ये म्हणजे मार्गशीर्ष महिना वगैरे ज्या वेळेला कडाक्याची थंडी असते, त्यावेळेला अशा कडाक्याच्या थंडीमध्ये, थंडीमुळे त्यांचं शरीर कापायला लागलेलं आहे, त्याबरोबर सकाळचा असलेला अत्यंत थंड वारा यामुळे देखील ज्यांच्या शरीराला वेदना होत आहेत, अशा स्थितीमध्ये कुठे आपल्याला काही निवारा मिळेल का पाहत असताना त्यांना काही गुंजाचे फुलं पाहायला मिळाले. आणि ते गुंजाचे फुलं लाल बुंद असल्यामुळे यांना असं वाटलं की जणू काही हा निखाराच आहे, विस्तू आहे. आणि मग तो आणखी प्रगट व्हावा आणि त्यातून आपली थंडी जावी याकरता म्हणून वन्ही वांछेने त्या फुलांनाच एकत्र करून ते त्या फुलांना वारा घालायला लागले, फुंकार घालायला लागले. त्यावेळेला एका झाडावरती असलेला सूचीमुख नावाचा पक्षी, त्यांनी यांचा असा व्यर्थ प्रयत्न पाहून त्यांना म्हणाला की तुम्ही सगळे मूर्ख आहात, हा विस्तू नाही, हा निखारा नाही आहे, तर हे तर गुंजा फल आहेत, म्हणून व्यर्थ श्रम करून काही उपयोग नाही आहे. जर तुम्हाला या थंडीपासून रक्षा व्हावी असं वाटत असेल तर एखादा असा निर्वात वनप्रदेश पहा किंवा एखादी गुहा वगैरे पहा. अजूनही मेघ आहेत. त्यावेळेला एक त्यांच्यामधील वृद्ध वानर त्या सूचीमुख नावाच्या पक्ष्याला म्हणाला की अरे तू मूर्ख आहेस, या माकडांना तू जे सांगतो ते पटणार नाही, यांना उपदेश करून काही उपयोग नाही, म्हणून तू जा. कारण असं शास्त्रकार सांगतात, मुहुर विघ्नित कर्मानं द्यूतकारम पराजितम नालापयेद विवेकज्ञो यदि छेद सिद्धिमात्मनः. म्हणजे ज्याच्या कार्याच्या आरंभीच विघ्न निर्माण झालेला आहे, सुरुवातीलाच
ज्याच्या कार्यात अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यानंतर द्यूतामध्ये जो पराजित झालेला आहे अशा व्यक्तीशी जो विवेकी माणूस असेल त्याने त्याच्या प्रतिकूल भाषण करू नये, अन्यथा खरं सांगणाऱ्याला देखील त्रास होतो. किंवा आखेटकम वृथा क्लेशम मूर्खम व्यसन संस्थितम आलापयती यो मूढः स गच्छति पराभवम. या दुसरं वचन असं आहे म्हणे शास्त्रामध्ये की एखादा शिकारी शिकार करण्याकरता गेलेला आहे, परंतु त्याला शिकारच मिळालेली नाही आहे. असा शिकार न मिळालेला हताश होऊन खाली हात परतणारा, रिकाम्या हाताने परतणारा शिकारी किंवा एखाद्या कर्मामध्ये प्रवृत्त झालेला मूर्ख यांच्याशी जो संभाषण करतो तो निश्चितच पराभवाला प्राप्त होत असतो, त्याचा अकल्याण होत असतं. म्हणून तो या माकडांना समजावून सांगू नको असं त्या माकडाच्या युथातील एका वृद्ध वानराने त्या सूचिमुख नावाच्या पक्षाला सांगितलं. पण तरी देखील त्या सूचिमुख पक्षाने ऐकलं नाही आणि पुन्हा तो म्हणायला लागला की अरे तुमचा हा प्रयत्न व्यर्थ आहे, ते गुंजेचे लाल फुलं आहे, तो निखारा नाही आहे, काय होणार आहे तुम्हाला त्यावर फुंकर घालून. आणि असं वारंवार तो सांगत असल्यामुळे राग येऊन एका वानराने व्यर्थ श्रमत्वात कुपितेन, आपला प्रयत्नही व्यर्थ चाललेला आहे, यामुळे कुपित झालेल्या त्या एका वानराने झाडावर चढून त्या पक्षाला दोन्ही हातांनी धरलं आणि त्या झाडेच्या फांदीवरच आपटलं, तो मेला. म्हणूनच मी सांगतो म्हणे की उपदेशो हि मूर्खाणाम प्रकोपायन शांतये पयःपानम भुजंगानाम केवलम विषवर्धनम. उपदेशांना केलेला मूर्खांना केलेला उपदेश हा त्या मूर्खांच्या कल्याणाकरता ठरत नसतो, तर त्यांच्या प्रकोपाकरताच तो ठरतो. उपदेश करणाऱ्यालाच ते अपाय करत असतात. ज्याप्रमाणे सापाला पाजलेलं विष हे केवळ विष वाढणारं असतं. किंवा दुसऱ्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, उपदेशो न दातव्यः यादृशे तादृशे जने पश्य वानर मूर्खेण सुगृही निर्गृही कृतः. कुणालाही उपदेश करू नये. योग्य व्यक्ती असेल तरच त्याच उपदेश करावा. आणि जर कुणालाही उपदेश केला तर परिणाम कसा होतो बघा म्हणे. त्या मूर्ख वानराने जो घरवान होता, सुगृही होता, त्याला निर्गृही केलेला आहे. म्हणजे त्याचं घर नष्ट केलं का, तर फक्त अयोग्य त्या अशा वानराला उपदेश केल्यामुळे. आणि म्हणून अयोग्य ठिकाणी केलेला उपदेश कसा घातक ठरतो याविषयी एक चटक वानराची कथा सांगितलेली आहे. दुसरी कथा अशी सांगतात की एका वनामध्ये एक शमी वृक्ष होता आणि त्या शमी वृक्षावरती एका लांब अशा फांदीवरती एक पक्षी युगल निवास करत होतं. आणि ते त्या ठिकाणी निवांत शांत रीतीने राहत असताना हेमंत ऋतूमध्ये मेघ मंद मंद वर्षा करायला लागले. आणि अशा स्थितीमध्ये एक माकड या पाऊस पाण्यापासून, थंडी वाऱ्यापासून स्वतःचं रक्षण करण्याकरता इकडे तिकडे थोडासा धावत होता. थंडीमुळे त्याचे दात एकमेकांवरती आपटून वाजत होते. आणि असा ते माकड याच शमी वृक्षाखाली आलं. त्या माकडाला पाहून तो पक्षी म्हणाला, हस्तपाद समायुक्तो दृश्यसे पुरुषाकृती शीतेन खिद्यसे मूढ कथन्न कुरुषे गृहम. की अरे मूर्खा माकडा, तुला तर हात पाय आहेत
आणि तो पुरुषासारखा दिसतोस. थोडंसं आमच्याकडे बघ, आम्हाला हातपाय नाही आहेत, पण तरी देखील आम्ही या पाऊस पाण्यापासून, थंडी वाऱ्यापासून आमचं संरक्षण व्हावं याकरता आमच्या चुचीनेच चारा वगैरे आणला आणि किती सुंदर घर बांधून ठेवलं आहे. त्यामुळे आज आम्ही सुखाने या घरामध्ये राहतोय. तुला हातपाय असतानाही या भावी परिस्थितीचा विचार न करता तू मात्र घर वगैरे बांधलं नाही, त्यामुळे आज तू या थंडीने त्रास प्राप्त करत आहेस. कथन्न कुरुषे गृहम, तू घर का करत नाहीस, घर कर. हे ऐकून त्या पक्षाला तो वानर म्हणाला, अरे तू चूप बैस ना, कस्मान्न तो मौनव्रता भवसी. आणि मनामध्ये विचार करायला लागला, बघा या मूर्ख पक्षाचं किती धारिष्ट, माझा उपहास करतो. सूचीमुखी दुराचारा रंडा पंडित मानिनी नाशंकते प्रजलपंती तत्किमे नान्न हन्म्यहम. माझा जर उपहास करत असेल तर याला मी का मारू नये. आणि असं म्हणून ते माकड त्या पक्षाला म्हणालं की माझी चिंता करून तुला काय मिळणार आहे. वाच्यम श्रद्धा समेतस्य पृच्छतश्च विशेषतः प्रोक्तम श्रद्धा विहीनस्य अरण्य रुदितोपमम. मी काही तुला विचारायला आलो नाही, आणि यामुळे तू मला सांगणं योग्य नाही. कारण की शास्त्रकार असं सांगतात, कुणाला सांगावं, वाच्यम श्रद्धा समेतस्य पृच्छतश्च विशेषतः. ज्याच्या ठिकाणी आदरभाव आहे, श्रद्धा आहे, त्यालाच सांगावं. आणि पृच्छतश्च विशेषतः, जो अपेक्षेने, आदराने, विनयाने विचारतो आहे, त्याला सांगावं. श्रद्धाविहीनस्य प्रोक्तम अरण्य रुदितोपमम. त्याच्या ठिकाणी काही श्रद्धा नाही आहे, अपेक्षा नाही आहे, विश्वास नाही आहे, अशा व्यक्तीला सांगितलेलं म्हणजे निर्जन अरण्यामध्ये रडणं हे जसं व्यर्थ आहे, त्याप्रमाणे श्रद्धाविहीन पुरुषाला सांगणं हे व्यर्थ आहे. म्हणून मला न सांगणं हे देखील तुला चांगलं आहे. परंतु असं ऐकूनही त्या पक्षाने मात्र सांगितलं की नाही बाबा, तुझ्या ठिकाणी निर्माण झालेली जी वेदना आहे ती वेदना मला पाहावली नाही, आणि याकरता म्हणून मी तुला सांगितलं. आता बघ, जर तू आताही घर बांधलंस तर तुला अशा पद्धतीचा त्रास होणार नाही. हे सगळं ऐकल्यानंतर त्याला इतका राग आला की अरे मी समजावून सांगितलं, काही माझ्याशी बोलू नकोय मला तुझा उपदेश, तरी देखील मला सांगतोय. आणि मग त्यावेळेला त्याला राग आला, त्या माकडाला वर गेला आणि त्या पक्षाने बांधलेलं जे घरटं होतं ते घरटं त्याने तोडून टाकलं, आपटलं, त्याचे शेकडो तुकडे केले. म्हणजे अर्थ काय लक्षात आला की अयोग्य व्यक्तीला अयोग्य ठिकाणी उपदेश जर केला तर उपदेश करणाऱ्यालाच हानी निर्माण होत असते. हा चांगला सुगृही होता, म्हणजे चांगलं घर होतं, परंतु तो निर्गृही झाला. कशामुळे? तर केवळ अयोग्य व्यक्तीला केलेला उपदेश. म्हणजे पंचतंत्राचा जर आपण विचार केला तर ह्या दोन कथा आपल्याला पाहायला मिळतात. यामुळे कुणाला उपदेश करावा या संबंधातला विचार या श्लोकामध्ये चांगला आलेला आहे. अभंग ज्ञानेश्वरीतील 73 क्रमांकाच्या अभंगापासून पुढे विचार बघा. पार्था पुन्हा तुझ सांगेन हे बीज, अंतरीचे गुज जीवाचिया, ऐशा परी निज अंतरीची खुण, कागा उकलून दाखवावी. मग भगवान म्हणतात, हे अर्जुना, तुला हे बीज या शब्दाचा अर्थ ज्ञान किंवा सर्व ज्ञानांचं बीज आहे.
किंवा हे ज्ञान म्हणजे जीवाच्या अंतःकरणातील जे गुह्य आहे तेच मी तुला पुढे सांगणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात जीवाचं हृदय फोडावं आणि मग त्यातून काढलेलं हे गुह्य मला का बरं सांगावं, अशी जर स्वाभाविकपणे अर्जुना तू काही कल्पना करशील तर सांगतो. करावे श्रवण घ्यावे समजून, ऐसी आस्था पूर्ण तुझे ठाई, आणि आम्ही जे जे सांगू तुझं सुज्ञा, तयाची अवज्ञा करीसी ना. कारण की भगवान काय म्हणतात, जे सर्व ज्ञानांचंही बीज आहे असं जे ज्ञान आहे ते ज्ञान मी तुला पुढे सांगणार आहे. तर मग प्रश्न असा निर्माण होतो की सर्व ज्ञानाचं बीज आणि जे अत्यंत गूढ आहे, गुह्यतम आहे, ते तुम्हाला का सांगणार आहेस, हा प्रश्न निर्माण होतो की नाही. कारण की असं बघा, कर्म हे गुह्य आहे, उपासना गुह्यतर आहे आणि ज्ञान हे गुह्यतम आहे. गुह्य आणि गुह्यतर म्हणजे कर्म आणि उपासना सांगण्यापेक्षाही गुह्यतम म्हणजे ज्ञान सांगण्यामध्येच खरी अपूर्वता आहे. आणि ज्ञान सांगण्यातच खरी अपूर्वता असल्यामुळे भगवान ज्ञान सांगतात, परंतु विज्ञानासह ज्ञान सांगतात. का असं, तर उत्तर देता येतं की ज्ञानामध्ये त्रिपुटी नसते, अज्ञानामध्ये त्रिपुटीचं बीज असतं आणि विज्ञानामध्ये त्रिपुटी असते. किंबहुना त्रिपुटी वाचून ज्ञान सांगता येत नाही, म्हणून विज्ञानासह ज्ञान सांगतो असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. मग या ठिकाणी विज्ञान या शब्दाचा अर्थ पदार्थ ज्ञान करायचा आहे आणि ज्ञान शब्दाचा अर्थ ब्रह्मात्मैक्य ज्ञान असा करायचा आहे. भगवान म्हणतात की माझ्या अंतःकरणातलं अतिगुह्य असं जे ज्ञान आहे ते तुला मी सांगतो. का, तर त्याचं कारण आहे, अर्जुन हा योग्य श्रोता आहे. योग्य शब्दाचा अर्थ निर्दुष्ट श्रोता आहे, तरी पण परमार्थातल्या गोष्टी एकदम कळत नाहीत. म्हणून अनुभवी महात्म्याच्या मुखाने वारंवार श्रवण केलं की त्याला फळ प्राप्त होत असतं. चित्त शुद्ध वानाने ऐकलं तर त्याला फळ प्राप्त होतं. म्हणून फलीभूत ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान. या ज्ञानात त्रिपुटी नाही. आणि मोक्षरूप ज्ञान असं हे ते आहे. या ज्ञानाचे 3 प्रकार. दुःखाला कारणीभूत असं अधोगतीचं ज्ञान, सुखाला कारणीभूत असं सद्गतीचं ज्ञान आणि अशरीरी मोक्षरूप ज्ञान. तर या ठिकाणी ज्ञान म्हणजे मोक्षरूप ज्ञान आणि विज्ञान म्हणजे त्रिपुटीचं ज्ञान, हे मी तुला सांगणार आहे. आणि का सांगणार आहे, तर हे बुद्धिमान अर्जुना, तुला आस्थेचं नाव आहे, म्हणजे तुझ्या रूपाने आस्था नावाची वस्तू आहे. ऐकावं, समजून घ्यावं अशी पूर्ण आस्था तुझ्या ठिकाणी आहे. आणि विशेष असं की तुला जे जे सांगितलेलं आहे त्या गोष्टींचा तू अवमान करत नाहीस, हे महत्वाचं आहे. म्हणून तुला मी गुह्य ज्ञान सांगतो. असं आहे, ब्रह्मज्ञान हे आप्त नातेवाईक आहे म्हणून सांगू नये, तर अधिकाऱ्याला सांगावं. कारण आप्तेष्टाचा मोह असतो आणि परमार्थ सांगताना ऐकणाराचा मोह नसावा. ऐकणारा इच्छू असावा, मग तो कोणीही असो. माणसाला ज्ञानाची आस्था म्हणजे इच्छा असली पाहिजे. किंबहुना परमार्थामध्ये अधिकारी कोण, तर असं सांगता येईल की वर्तमानकालीन स्थितीमध्ये न गुंतता
भावी काळच्या स्थितीचा इच्छू जो आहे त्याला परमार्थी म्हणावे. कारण वर्तमानकालीन स्थिती स्थिर नाही, भावीकालीन स्थिती स्थिर आहे. म्हणून वर्तमान काळाचे दुःख भोगावे किंवा गिळावे आणि भावी दुःख निवृत्तीचा प्रयत्न करावा. अनर्थ हा भावी दुःखातच आहे आणि ते भावी दुःख हे निवर्त्य अशा पद्धतीचं असतं. म्हणून वर्तमान काळी सुखामध्ये न गुंतता भावी सुखाची इच्छा करावी असा विचार आहे. म्हणून योगशास्त्रकाराने असं सांगितलेलं आहे, हेयम दुःखम अनागतम. जे आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही असं जे दुःख असेल ते दुःख घालवण्याचा माणसाने प्रयत्न करावा. मग अर्जुना, तू असं समजून घ्यावं आणि ऐकावं अशी आस्था तुझ्या ठिकाणी आहे, तू अवज्ञा करणारा नाही आहेस, म्हणून तुला आम्ही हे सांगणार आहोत. आणि या म्हणूनच बोलू नये तरी बोलणे ते घडो, गूढपण मोडो आमुचे गा, परी आमुची या जीवीचे जे गुज, तयाची उमज पडो तुझ. म्हणून आपलं गुप्तपण उघडं झालं तर खुशाल हो, शिवाय न बोलण्यासारखं असलं तरी ते बोललं जाऊ, परंतु माझ्या जीवातील जे ज्ञान आहे ते तुझ्या जीवामध्ये पडावं हीच माझी इच्छा आहे. याला उदाहरण दिलेलं आहे, थाना माझी तरी असे दूध गूढ, परी नव्हे गोड थाना सीते, म्हणून लाभता अनन्य बालक, इच्छापूर्ती सुख मिळत तया. संक्षेपतः या दोन अभंगांचा अर्थ सांगतो की स्तनात दूध गुप्त असतं हे खरं, परंतु स्तनाला ते गोड लागत नाही. म्हणून मातेविषयी किंवा मातेशिवाय ज्याला आश्रय नाही, मातेशी जे अनन्य आहे असं जे तान्हं बाळ जर मिळालं तर त्याची दूध पिण्याची इच्छा पूर्ण होत असेल आणि त्यामुळे स्तनातील दूध संपत असेल तर संपो अशीच त्या मातेची इच्छा असते. किंवा दुसरं उदाहरण देतात, मुळातून बी बाहेर काढलं आणि मग ते नांगरून वखरून व खत घालून तयार केलेल्या जमिनीत पेरलं तर ते व्यर्थ सांडण्यात किंवा विखुरण्यात गेलं असं म्हणता येईल काय? ते जसं म्हणता येत नाही त्याप्रमाणे म्हणूनच ह्या लागी सुमन आणि शुद्धमती, अनन्य जे होती अनिंदक, गौप्य तरी तेही तया प्रति सुखे, आपुलिया मुखे सांगावी गा. याकरता निष्काम कर्म उपासनेने ज्याच्या अंतःकरणातील मल आणि विक्षेप दोष गेले त्यामुळे तो सुमन झालेला आहे. त्यानंतर साधन चतुष्टय संपत्तीने जिज्ञासा निर्माण झाल्यामुळे जो शुद्धमती आहे, वेद देव गुरु यांच्याविषयी श्रद्धा असल्यामुळे जो आनंदक आहे, मोक्षा वाचून दुसरी परमगती नाही असं ज्ञान झाल्यामुळे जो अनन्य गती आहे, अशा अधिकाऱ्यालाच हे गुह्यतम ज्ञान सांगावं. किंबहुना ज्ञान हे गुह्यतम जरी असलं तरी पण ते खुशाल उघडपणाने अशा अधिकाऱ्याला सांगावं. हे जे अभंग आहेत या अभंगामध्ये 84 आणि 85 परमार्थ करण्याचा अधिकार कुणाला आहे त्याचा विचार सांगतात. सुमन, शुद्धमती, अनिंदक आणि अनन्य गती या 4 लक्षणांनी युक्त जो आहे तो ब्रह्मज्ञानाचा अधिकारी आहे असं सांगितलेलं आहे. अशुद्ध चित्तवान असेल तर ब्रह्मविद्या सांगू नये आणि शुद्ध चित्तवान असेल तर ब्रह्मविद्या सांगावी. कारण अशुद्ध चित्तवानाला ब्रह्मविद्या सांगितली तरी त्याचा त्यास उपयोग होणार नाही, परंतु आपली ब्रह्मविद्या निष्फळ होईल. आणि शुद्ध चित्तवानाला जर ब्रह्मविद्या सांगितली तर ती वाढेल
आणि त्याचं कार्यही होईल. म्हणून योग वासिष्ठामध्ये प्रभू रामचंद्रांना उपदेश करताना वसिष्ठ महामुनी असं बोलतात, अत उक्तम मया राम यदि शुद्धेहि चेतसी उपदेशो प्रसरती तैल बिंदू रिवांभसी. म्हणून रामा, मी तुला असं सांगतो की जर चित्त शुद्ध असेल तर केलेला उपदेश हा प्रसाराला पावतो. आणि याला उदाहरण दिलेलं आहे तैल बिंदू रिवांभसी, पाण्यामध्ये तेलाचा थेंब. आपण दोन प्रकार करून बघा. एक बादलीभर पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये तुपाचे काही थेंब टाका. तर तुपाला ज्या वेळेला त्या पाण्याचा स्पर्श होतो त्यावेळेला ते तूप थिजतं आणि असं संकुचित होतं. आता दुसरा प्रयोग करा. बादलीभर पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये तेलाचे एक 2-4 थेंब टाका. तर हे जे तेल आहे तुपासारखं थिजत नाही, संकुचित होत नाही, तर त्या पाण्याच्या सबंध पृष्ठभागावर तवंग रूपाने विस्ताराला प्राप्त होतं. हे जसं आहे त्याप्रमाणे चित्त जर शुद्ध असेल तर केलेला उपदेश हा प्रसाराला प्राप्त होत असतो. म्हणून आपण उदाहरण जर पाहायचं असेल तर भगवान शिवशंकरांनी नृत्य करता करता आपल्या हातातील डमरू 14 वेळेला वाजवल्याचं वर्णन आहे. नृत्यावसाने नटराज राजो ननाद ढक्कान नवपंचवारम. या 14 वेळेला वाजवलेल्या डमरूतून 14 सूत्र बाहेर पडली. ती पाणिनींना प्राप्त झाली आणि मग पाणिनींनी या 14 सूत्रांचा विचार करून अष्टाध्यायी नावाचा ग्रंथ लिहिला. जवळपास 4000 सूत्र त्या ठिकाणी त्यांना प्राप्त झाले. म्हणजे मिळाले होते किती 14, परंतु विस्तार केला किती झाले 4000. या पलीकडे जर आपण गेलो तर नारदांनी व्यास नारायणांना चतुश्लोकी भागवताचा उपदेश केलेला आहे. 4च श्लोक सांगितले, परंतु शुद्धमती शुद्धांतःकरणवान असलेल्या व्यासांच्या ठिकाणी या उपदेशाचा विस्तार झाला. त्यांना समाधी लागली आणि समाधीमध्ये या प्राप्त झालेल्या उपदेशाचं चिंतन करता करता जो विस्तार झाला त्याचेच पुढे 18,000 श्लोक निर्माण झाले. तेच असलेलं हे श्रीमद भागवत आहे. म्हणजे विचार करा, चित्त शुद्ध जर असेल तर फार सांगण्याची आवश्यकता नाहीये. थोडं सांगून देखील बराचसा परिणाम होतो. किंबहुना साधकांचे मायबाप सद्गुरू श्री ज्ञानोबारायांनी 1400 वर्ष ज्यांनी योग साधना केलेली आहे अशा चांगदेवांना जो उपदेश केलाय तो किती ओव्यांमधनं केलेला आहे? तर केवळ 65 ओव्यांमधनं केलेला आहे. म्हणून त्याला चांगदेव 65 असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे ज्या योग साधना करून ज्याच्या अंतःकरणाची पाटी कोरी झालेली आहे अशा चांगदेवांना 65 ओव्या देखील पुरेशा होतात. अमृतानुभव हा सिद्धानुवाद आहे अथवा मुमुक्षूंकरता व्यक्त केलेला ग्रंथ आहे. तर या अमृतानुभवामध्ये 800 ओव्या आहेत. त्या 800 ओव्या खऱ्या मुमुक्षूला पुरेशा होतात. आणि आपल्यासारख्या सामान्यांकरता माऊलींनी 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहिली तरी देखील ती आपल्याला अपुरी पडते. याच ज्ञानेश्वरीचा अनुवाद स्वामीजींनी केला, 16,000 अभंग लिहिले तरी देखील आपल्याला ते कमी पडतात. परिणाम कशाचा आहे? तर आपल्या ठिकाणी असलेल्या चैत्तिक अशुद्धीचा हा परिणाम आहे. म्हणून चित्त शुद्ध जर असेल तर झालेला तत्वज्ञानाचा उपदेश हा फलवत होतो, सार्थ होतो. म्हणून शुद्ध चित्तवानालाच ही विद्या सांगावी. म्हणून शुद्धमती असा शब्द वापरलेला आहे. याबरोबर आनंदक
हा शब्द देखील महत्वाचा आहे. कुणाची निंदा? देवाची निंदा, वेदाची निंदा, आपल्यापेक्षा मोठे जे आहेत सद्गुरूंची निंदा, आई वडिलांची निंदा करणारा जो आहे त्याला देखील सांगू नये. परमार्थ म्हणजे सत्क्रिया आणि वेदांत म्हणजे तत्वबोध. या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. उदाहरण आपण जर पाहायचं असेल, साधारण सर्प, विंचव इत्यादिकांचं विष उतरवणारा जो मांत्रिक आहे तो जरी अशुची असेल तर चालत नाही, त्या विद्येचा प्रभाव पडत नाही, तर मग ही ब्रह्मविद्या. मग अर्थातच या ब्रह्मविद्येची पवित्रता हे सांगणारावर आहे. उदाहरण देतात, गुळ आणि दूध, आपलं दही, हे दोन्ही गोष्टी तांब्याच्या पात्रामध्ये जर मिश्रण केलं, खाल्लं, तर त्याचं विष बनतं. त्याप्रमाणे ब्रह्मविद्या ही अपवित्र चित्तामध्ये निरर्थक ठरते. म्हणून शुद्ध चित्त, निर्मळ, पवित्र असावं. अंतःकरणाचा विचार करत असताना मन, बुद्धी, चित्त, अहंकार या चारींना मिळून अंतःकरण चतुष्टय असं म्हणतात. एकाच अंतःकरणाचे हे 4 विभाग आहेत, परंतु वायूच्या प्राधान्याने मन बनलं, तेजाच्या प्राधान्याने बुद्धी बनली, जलाच्या प्राधान्याने चित्त बनलं आणि पृथ्वीच्या प्राधान्याने अहंकार बनलाय. आणि पंचमहाभूतांच्या मिश्रित सत्वाचा अंतःपरिणाम म्हणजे हे अंतःकरण आहे. मग असा जो अनिंदक आहे, कुणाचीही निंदा न करणारा, त्याला हे सांगावं. म्हणजे कुणाला हा उपदेश करावा, तत्वज्ञान सांगावं, या संबंधामधला विचार चाललेला आहे. आणि मग पुढे म्हणतात, आता गुणांनी या अर्जुना संपन्न नाही तुझ्या विन दुजा कोणी, म्हणून या गुज तरी चोरून या तुझपासून या ठेवू नये. म्हणजे अर्थात कोण अधिकारी आहे या संबंधामध्ये खूप काही विचार करण्यासारखा आहे. साधन चतुष्टय संपन्न महात्मा अधिकारी आहे असा विचार आहे. भक्ती आणि ज्ञान यांचा विचार करत असताना या दोन्हीचं स्वरूपही वेगळं आहे, साधनही वेगळे आहेत, फलही वेगळे आहेत आणि अधिकारी देखील वेगळे आहेत. भक्तीचा अधिकारी शास्त्रकारांनी असं सांगितलेलं आहे, प्राणीमात्रस्य भक्तौ अधिकारः. जेवढे प्राणीमात्र आहे त्या सर्वांचाच भक्तीच्या ठिकाणी अधिकार आहे. परंतु तत्वज्ञानाचा जर आपण विचार केला तर साधन चतुष्टय संपन्नस्यैव अत्राधिकारः. जो साधन चतुष्टय संपन्न महात्मा आहे त्यालाच या तत्वज्ञानाच्या ठिकाणी अधिकार आहे, कुणालाही नाही. मग साधन चतुष्टय संपन्न असणं म्हणजे काय आहे? तर प्रथम तो विवेक संपन्न असला पाहिजे, विवेकी असला पाहिजे. दुसरी गोष्ट सांगितलेली आहे तो वैराग्यवान असला पाहिजे. त्यानंतर तिसरी गोष्ट सांगितली आहे शम, दम, श्रद्धा, समाधान, उपरती, तितिक्षा या समाधी षटकरूप तृतीय घटकाने तो संपन्न असला पाहिजे. आणि चौथी गोष्ट सांगतात तो मुमुक्षू असला पाहिजे. तर त्याला हे ज्ञान सांगता येतं. बरं, एवढंच झालं म्हणजे सर्व प्राप्त झालं असं नाही, यापेक्षा अन्यही काही बाजू आहेत. आत्ता मी तो विस्तार करत नाही. भगवान म्हणतात असा जो साधन चतुष्टय संपन्न साधक हवाय, तर या सर्व विध गुणांनी संपन्न असा अधिकारी तुझ्या वाचून दुसरा कोणी मला वाटत नाही. आणि म्हणून हे जरी गुह्य आहे तरी तुझ्यापासून लपवू नये असंच मला वाटतं. आता हे गुह्य आहे असं कितीदा म्हणावं? कारण पुन्हा पुन्हा म्हटल्याने तुला ते दुर्बोध आहे की काय असं वाटेल. म्हणून आता तुला विज्ञानासह ज्ञान सांगतो. गूढ गूढ ऐसे काय वाखाणून होय आकरण तुझं कैसे, विज्ञानासहित तरी आता तुझं ज्ञान ते सहज सांगेन मी. ही भगवंतांनी केलेली प्रतिज्ञाच आहे. काय मूळ श्लोकामध्ये प्रवक्ष्यामी
असं जे भविष्यकालिक पद वापरलेलं आहे त्याचाच विचार सांगेन या पदातून व्यक्त केलेला आहे. भेसळले जैसे नाणे खरे कोटे मग काढावे ते पारखुणी, किंवा चोचीच्याच चिमट्याने जैसे निवडावे हंसे पय पाणी. परंतु आता ते जे विज्ञानासह ज्ञान तुला मी सांगणार आहे ते कसं सांगेन, तर एका निर्णयाने सांगेन. जसे खरं आणि खोटं एकत्र मिश्रित झालं असता परीक्षा करून ते दोघे एकमेकांपासून वेगळे काढावेत, अशा निर्णयाने मी तुला ते विज्ञानासह ज्ञान सांगेन. किंवा दुसरा विचार सांगतात, राजहंसाने चोचीच्या सांडशीने दूध आणि पाणी जसं वेगळं करावं त्याप्रमाणे तुला ज्ञान आणि विज्ञान यांचा आता काटेकोर विभाग मी करून देणार आहे. किंवा तिसरं उदाहरण देतात, पाहे पवनाच्या धारेवरी चांग उफणता मग आपे आप दाणे यांचे रास खालती सांडोन खोल ते उडवून जाय जैसे. की खळं करत असताना उफणते वेळी वाऱ्याच्या प्रवाहामध्ये पडलेला कोंडा जसा दूर उडून जात असल्यामुळे खळ्यात उरत नाही आणि धान्य कणांच्या राशी मात्र आपोआप जोडल्या जातात, त्याप्रमाणे जे ज्ञान जाणलं असता देहादी प्रपंच पंचभूतात्मक प्रपंचाच्या पदरी बांधून जीवाला मोक्ष संपत्तीच्या पदावर बसवता येतं किंवा बसला जातो, ते ज्ञान विज्ञानासह मी तुला सांगणार आहे. म्हणून पंचदशीमध्ये देखील असं चिंतन आलेलं आहे बघा. ईश्वरेणापि जीवेन सृष्टम द्वैतम विविच्यते विवेके सती जीवेन हेयो बंधा स्फुटी भवेत. की हे सर्व मी तुला विस्ताराने वर्णन करून सांगणार आहे, कारण की हा विस्तार ऐकला असता जीवाने जो त्याज्य असा बंध आहे तो बंध प्रत्यक्ष होणार आहे, लक्षात येणार आहे. मोक्ष सिंहासनी मुमुक्षो लागो न बैसविते जाण धनंजया. जे प्रपंचाभास सोडवून आणि त्या साधकाला मोक्ष सिंहासनी बसवतं असं ते जे ज्ञान आहे ते मी तुला सांगणार आहे. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुमुखम सुसुखम कर्तुमव्ययम. या श्लोकाचा अर्थ असा आहे की हे ज्ञान म्हणजे सर्व विद्यांचा राजा आहे, सर्व गुह्यांचा राजा आहे, पवित्र आहे, सर्वात उत्तम आहे आणि जे प्रमाणतः स्वरूपतः आणि फलतः प्रत्यक्ष आहे, जे धर्माहून भिन्न नाही आणि जे प्राप्त करून घेण्याकरता सुगम आहे, असं जे अविनाशी ज्ञान आहे तेच मी तुला आता सांगणार आहे. किंबहुना यामध्ये राजविद्या असं म्हटलंय ना, तर विद्या अविद्या असे दोन विभाग करा. अविद्या म्हणजे विपरीत ज्ञान, स्वस्वरूपाचं असलेलं अज्ञान. विद्या म्हणत असताना त्यामध्ये पुन्हा दोन प्रकार आले, एक लौकिक विद्या आणि एक अलौकिक विद्या. दुपारच्या 12ची वेळ भागवणारी जी विद्या आहे तिला लौकिक विद्या असं म्हणा, परंतु जी जन्मजन्मांतराची अडचण दूर करणारी आहे तिला खरी विद्या असं म्हणा. म्हणून स्वामीजींनी म्हटलेलं आहे की नाही, ती विद्या शिकवू इथे, अशी विद्या या ठिकाणी शिकवली जाईल. कशी विद्या, सर्व आपण जाणकार आहात या संबंधातले, पाहून घ्या. सा विद्या या विमुक्तये, तीच खरी विद्या जी मोक्षाला कारणीभूत ठरणारी असते. अशी विद्या महत्वाची आहे. पुढे सांगतात
आणि अशी जी विद्या असते ना, जी पर्यंत नेणारी आहे, तिलाच राजविद्या असं म्हणतात. कोणत्याही विद्येला फळ आहे, परंतु शाश्वत फळ मात्र राजविद्येलाच आहे. काहींना कलांची सहाय्यता असते, काहींना विद्येची सहाय्यता असते, काहींना धनाची सहाय्यता असते, आणि हे तीन नसतील तर तो बेअब्रूचा, दुःखी व बद्ध आहे. आणि तसेच ही विद्या म्हणजे राजविद्या जी ही गुह्यतम आहे, म्हणून तिला राजगुह्य असं म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, ज्या गोष्टी सांगण्यात येतात आणि पटतात त्याला गुह्य म्हणा. ज्या गोष्टी सांगितलेल्या कळतात परंतु त्यांचा अंमल होत नाही त्याला गुह्यतर म्हणा. आणि ज्या गोष्टी सांगताना सांगणाराची फजिती होते त्यांना गुह्यतम असं म्हणा. म्हणून सांगणाराची फजिती होते त्याला गुह्यतम म्हणतात, सांगणाराचे सांगणे निष्फळ होतं त्याला गुह्यतर म्हणतात, आणि गुह्येतर गोष्टी शहाणे माणसं सांगतात गुह्यतर, आणि गुह्यतम गोष्टी संत सांगतात, आणि गुह्य गोष्टी हे माता पिता सांगत असतात. असा आपल्याला विचार करता येईल. पुष्कळ विचार आहे. यावर व्याख्यान करत असताना म्हणतात, जया ज्ञाना सर्व विद्यांची या गावी आचार्य पदवी गुरुत्वाची, सर्वही गुह्यात ज्ञान जे वरिष्ठ पवित्रात श्रेष्ठ असे जे का. म्हणजे एकंदरीत विद्यांचा विचार करत असताना 14 विद्या शास्त्रकारांनी सांगितलेल्या आहेत. अंगाने वेदाश्चत्वारो मीमांसा न्याय विस्तरः धर्मशास्त्रम पुराणंच विद्याशेता चतुर्दश. स्मृतिकारांनी असं चिंतन केलेलं आहे की 4 वेद, संख्या झाली 4, या वेदांचे असलेले 6 अंग म्हणजे 4 आणि 6 एकूण झाले 10. मीमांसा म्हणजे पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा मिळून एक झाले 11. न्याय, न्याय शब्दाचा अर्थ वैशेषिक न्याय दोन्ही घ्यायचे आहेत, मिळून एक झाले 12. धर्मशास्त्र 13 आणि इतिहास पुराण मिळून एक झाले 14. अशा एकंदरीत 14 विद्या शास्त्रकारांनी सांगितलेले आहे. परंतु हे ज्ञान मात्र असं आहे की पुराण, न्याय, मीमांसा, धर्म, शिक्षादी 6 अंग आणि 4 वेद या सुविधांच्या ज्ञानाच्या गावात थोरपणाची आचार्य पदवी अशी मान्यवर पदवी धारण करणारं ज्ञान आहे. आणि जे मणिमंत्र, औषधी इत्यादी सर्व गुह्यांचा स्वामी आहे, किंबहुना गंगा, अग्नी, वायू इत्यादी पवित्रांचा देखील राजा आहे. हे ज्ञान कसं आहे तर या 14 विद्या ज्या आपण पाहिल्या तर 14 विद्यांमध्ये आचार्य अशी बहुमानाची पदवी या ज्ञानाला प्राप्त झालेली आहे. त्यानंतर मणी, मंत्र, औषधी ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, गुह्य आहे. तर या गुह्यांचा देखील ते ज्ञान स्वामी आहे. आणि जगामध्ये काही पवित्र आहेत, गंगा पवित्र, अग्नी पवित्र आणि वायू पवित्र. तर ज्ञान या पवित्रांचा देखील राजा आहे. आता गंगा पवित्र कशी आहे, अग्नी पवित्र कसा आहे आणि वायू पवित्र कसा आहे, हा सगळा विचार वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला करता येणं शक्य आहे. गंगेमध्ये जर गटारीचं पाणी मिळालं तर तिथनं पुढे त्या गटारीच्या पाण्याची देखील गंगा म्हणूनच पूजा केली जाते. म्हणजे स्वतःचं पावित्र्य बाधित होऊ न देता आपल्याशी जो जो संबद्ध होईल त्याला पवित्र करण्याचं सामर्थ्य जिच्या ठिकाणी आहे ती गंगा पवित्र मानली जाते. म्हणजे पवित्र कोण तर जो स्वतःचं पावित्र्य बाधित न होऊ देता इतरांना पवित्र करतो त्याला पवित्र असं म्हटलं गेलेलं आहे. अग्नीचाही आपण विचार करा, अग्नी देखील या पद्धतीने पवित्र करणार आहे. किंबहुना अग्नीमध्ये ज्याचा प्रवेश झाला अग्नी त्याला त्याचं स्वरूप ठेवतच नाही, अग्नी स्वस्वरूप त्याला बनवतं, हेच पावित्र्य आहे. वायूचा आपण विचार करा, वायू देखील पवित्र आहे. आपण प्रेताच्या शरीरावरील वस्त्र परिधान करू काय
नाही, अपवित्र म्हणून. परंतु प्रेताच्या शरीराला स्पर्श करून आलेला वायू तो अपवित्र आहे म्हणून आपण त्याचा कधी अव्हेर करू शकतो का, करतो का? नाही. किंवा जो अग्नी प्रेताला जाळणारा आहे तोच अग्नी स्वयंपाकघरातही आहे, तोच अग्नी हवनकुंडातही आहे. त्या त्या ठिकाणी त्या त्या अग्नीला नावं जरी वेगवेगळी असली तरी देखील स्वरूप तर एकच आहे की नाही. मग अग्नीला, वायूला, गंगेला अपवित्र म्हणता येतं काय? नाही. तर पवित्र आहेत, परंतु ज्ञान मात्र जे सकळ गुह्यांचा गोसावी पवित्रा रावो. तर पवित्र सर्व गुह्यातही वरिष्ठ आहे आणि पवित्रातही श्रेष्ठ असं आहे. किंबहुना हे ज्ञान कसं आहे? धर्माचे निजधाम ज्ञान जे वरिष्ठ तेही सर्वोत्तम. नुरवी जन्म आणि मृत्यू गुरुमुखे अल्प उगवता दिसे हृदयी जे असे स्वयंसिद्ध. हे ज्ञान म्हणजे धर्माचं राहण्याचं ठिकाण आहे. हे उत्तमातलं उत्तम आहे आणि या ज्ञानाला प्राप्त झालं असता पुन्हा दुसऱ्या जन्माला येण्याचं कारण राहत नाही असं हे ज्ञान आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की हे ज्ञान प्राप्त करण्याकरता काय केलं पाहिजे? तर सांगतात, गुरुमुखे अल्प उगवता दिसे हृदयी जे असे स्वयंसिद्ध येई आपोआप तयाचा प्रत्यय गुरुकृपा होय जिये वेळी. ज्या ब्रह्मज्ञानाकरता गुरुच्या मुखाने स्वरूपतः लहान असलेलं तत्वमसी हे प्रत्यक्ष प्रमाण अज्ञान अंधकार नष्ट करण्याकरता उदयाला आलेले श्रोत्रेंद्रियाने प्रत्यक्ष होतं. म्हणजे जे ब्रह्मज्ञान श्री गुरुच्या मुखाने तत्वमस्यादी महावाक्याद्वारा किंचितसे उदय पावल्यासारखं दिसतं, पण तेच ज्ञान शिष्याच्या हृदयात नित्य आणि स्वतः सिद्धच असतं आणि ते ब्रह्म स्वयंप्रकाश असल्यामुळे त्याला सहजच प्रत्यक्ष अनुभवास यायला लागतं. यात विषयगत प्रत्यक्ष आहे, ज्ञानगत प्रत्यक्ष नाही. म्हणून ते गुरुमुखाने करून घ्यावं लागतं एवढं सांगितलेलं आहे. काय आहे? सद्गुरु ज्ञान देतात का असा प्रश्न निर्माण होतो. जगद्गुरु शंकराचार्यांनी आपल्या शतश्लोकी नावाच्या प्रकरण ग्रंथामध्ये आरंभालाच असं चिंतन दिलेलं आहे. दृष्टांतो नैव दृष्टः त्रिभुवन जठरे सद्गुरोर ज्ञानदातुः स्पर्शश्चेत तत्र कल्प्यः स नयति यदहो स्वर्णतामश्मसारं न स्पर्शत्वं तथापि श्रितचरणयुगे सद्गुरु स्वीय शिष्ये स्वीयं साम्यं विधत्ते भवति निरुपमस्तेन चालौकिकोपि. या पूर्ण श्लोकाचा भाव मी या ठिकाणी व्यक्त करणार नाहीये, परंतु आरंभ जर आपण पाहिला तर आचार्य म्हणतात, या त्रिभुवनामध्ये ज्ञानदातुः सद्गुरोः दृष्टांतः नैव दृष्टः. ज्ञान प्रदान करणाऱ्या सद्गुरूंना उपमा मला या जगामध्ये दिसत नाही. या ठिकाणी सद्गुरू कसे आहेत? तर ज्ञान दान करणारे आहेत असं म्हटलं गेलेलं आहे. किंबहुना माऊलींनी देखील पुढे ज्ञानेश्वरीमध्ये काही ठिकाणी म्हणलेलं आहे, जो ज्ञानदानी सकरुणू. ज्ञानदान करण्यामध्ये जो करुणावान आहे, उदार आहे असा गुरु. मग प्रश्न असा निर्माण होतो की गुरु ज्ञान देतात का? तर उत्तर आपल्याला असं देता येतं की नाही. मोटके गुरुमुखे उदय जत दिसे. ते गुरूंच्या मुखातनं आलेलं जे काही तत्वमस्यादी महावाक्य आहे यामुळे ते आपल्याला मिळालं असं वाटतं, परंतु ते गुरूंकडनं आलेलं आहे असं नाही. तर जे हृदयामध्ये स्वयंसिद्ध आहेच, परंतु त्याचा प्रत्यय येत नव्हता, गुरुकृपा झाल्यामुळे त्या ज्ञानाचा प्रत्यय यायला लागला. हे वेगळं काय आहे? शेवाळा खाली जर पाणी असेल आणि एखाद्याने जर ते शेवाळं बाजूला केलं तर त्याने पाणी निर्माण केलं असं म्हणता येईल काय? तर नाही. त्याने फक्त त्या पाण्यावर असलेलं जे आवरण आहे ते आवरण दूर सारलंय. तद्वत
ज्ञान हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्वयंभू आहेत, स्वयंसिद्ध आहेच. किंबहुना परब्रह्माचं लक्षण करत असताना सच्चिदानंद रूपाय असं लक्षण केलेलं आहे की नाही. तो परमात्मा सद्रूप आहे, चिद रूप आहे आणि आनंद रूप आहे असं वर्णन आपल्याला केलेलं पाहायला सापडतं. मग जर परमात्मा ज्ञानरूप आहे आणि जीव हा त्या परमात्म्याशी एकरूप आहे, परमात्म्याहून भिन्न नाही, तर जीव देखील कसा आहे, आनंद रूपच आहे, ज्ञानरूपच आहे आणि सद्रूपच आहे. परंतु आपल्या ठिकाणी असलेलंच ज्ञान अज्ञानाने आवृत असल्यामुळे त्याचा जो अनुभव येत नव्हता, प्रत्यय येत नव्हता, तो प्रत्यय गुरुकृपेच्या द्वारा येतो. म्हणून मग तो प्रत्यय आल्यानंतर ते स्वतःला अनुभवाला येतं. जे ब्रह्मस्वरूप ज्ञान हृदयामध्ये स्वयंभू म्हणजे प्रत्यक्ष अनुभव रूपच आहे आणि ज्या ब्रह्मरूप ज्ञानाचा मुक्त पुरुषाला आपोआपच प्रत्यक्ष अनुभव येऊ लागतो, त्यालाच मूळ श्लोकामध्ये प्रत्यक्षावगम असं म्हटलं गेलेलं आहे. ज्ञानोबरायांनी प्रत्यक्षावगम या पदाचे 3 अर्थ आपल्याला सांगितलेले आहेत आणि 3 व्युत्पत्त्या दिलेल्या आहेत. म्हणजे 3 दृष्टीने प्रत्यक्षावगम या शब्दाचा अर्थ ज्ञानोबरायांनी केलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. यापैकी पहिली व्युत्पत्ती आणि पहिला अर्थ असा आहे, प्रत्यक्षेन प्रमाणेन अवगम्यते प्राप्यते यत तत् प्रत्यक्षावगमम. म्हणजे जे ज्ञान प्रत्यक्ष प्रमाणाने प्राप्त होतं त्याला प्रत्यक्षावगम असं म्हणा. यद्यपि ब्रह्माचं ज्ञान हे शब्द प्रमाणाने होतं, डोळा इत्यादी प्रत्यक्ष प्रमाणाने होत नाही हे खरं, परंतु ज्या प्रमाणाचा विषय प्रत्यक्ष, ते प्रमाण हे प्रत्यक्षच असतं. आणि म्हणूनच दर्शयतः चैवं प्रत्यक्षानुमाने असं या ब्रह्मसूत्रामध्ये श्रुती ही शब्दरूप असून तिला प्रत्यक्ष व स्मृतीला अनुमान म्हटल्या गेलेला आहे. म्हणून ब्रह्म प्रत्यक्ष रूप आहे, पण त्यावरचा अज्ञान अंधकार हा दूर करण्याकरता तत्वमसी हे अक्षर थोडे असलेले लहानसे शब्दरूप प्रत्यक्ष प्रमाण उदयाला आलेलं ते शिष्याच्या श्रोत्रेंद्रियाला दिसतं, म्हणजे त्या शब्दाचं प्रत्यक्ष ज्ञान होतं. हा पहिला अर्थ आहे. दुसरी व्युत्पत्ती दुसरा अर्थ असा आहे, प्रत्यक्षम अवगमः यस्य तत्प्रत्यक्षावगमम. म्हणजे ज्या ज्ञानाचा विषय प्रत्यक्ष आहे त्याला प्रत्यक्षावगम म्हणा. ब्रह्म हे कसं आहे, तर प्रत्यक्ष रूप आहे. म्हणून बृहदारण्यक उपनिषदामध्ये म्हटलंय, यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म. जे साक्षात आहे, प्रत्यक्ष रूप आहे. इतर जड पदार्थांचं ज्ञान अंतःकरण वृत्तीद्वारा होतं, परंतु हृदयामध्ये मी आहे असं जे ब्रह्माचं आत्मरूपाने जे प्रत्यक्ष आहे ते वृत्ती वाचून स्वयंभू म्हणजे अनुभव रूप आहे, स्वयंसिद्ध आहे. हा घट आहे, हा पट आहे, हे अमुक आहे, ही हातोडी आहे, असं आपल्याला ज्ञान जे होतं ते वेगळं. परंतु जसा हा घट आहे तसा हा मी आहे असं ज्ञान आहे काय, तर मी आहे, अहमस्मी, हे जे आत्मरूपाने प्रत्यक्ष आहे ते अनुभव रूप आहे. म्हणून अशा त्या ज्ञानाला प्रत्यक्षावगम म्हटलेलं आहे. आणि तिसरी व्युत्पत्ती अशी सांगतात की ज्ञानिना प्रत्यक्षम अवगम्यते अनुभूयते यत तत् प्रत्यक्षावगमम. म्हणजे ज्ञानी महात्म्याकडून ज्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला जातो त्याला प्रत्यक्षावगम असं म्हणा. गुरुमुखाने ज्या वेळेला महावाक्याचं श्रवण होतं त्यावेळेला त्या ज्ञानी महात्म्याला आपोआपच अहम ब्रह्मास्मी, जे मी ब्रह्म आहे किंवा सहा अहम तो मी आहे असा प्रत्यक्ष अनुभव येऊ लागतो. आणि याप्रमाणे ब्रह्मज्ञान हे प्रमाणाने एक
स्वरूपाने 2 आणि अनुभवाने प्रत्यक्ष आहे. असं प्रत्यक्षावगमम या पदाचे 3 अर्थ मार्मिकपणाने या ठिकाणी सांगितलेले आहे की ते ज्ञान कसं आहे, प्रत्यक्षावगम आहे. आता चला, ते ज्ञान प्राप्त करण्याकरता सद्गुरूंची फक्त कृपा हवी आहे. म्हणजे नसलेलं सद्गुरू देतात असं नाहीये. असलेलं जे आहे तेच आपल्याला फक्त त्यावरचं आवरण सारून आपल्याला अनुभव रूप देत असतात. म्हणजे अप्राप्ताची प्राप्ती नसून प्राप्ताचीच प्राप्ती आहे. तेवी चढवून या सुखाचीच वाट, घेता येई भेट ज्ञानाची ज्या, आणि ज्ञानाची ज्या भेट होता मग भोग्य भोगता भोग एक होती. माऊली सांगतात की या ज्ञानाच्या भेटीला सुखाच्या पायरीने म्हणजे प्रेमयुक्त मधुर हरिभक्ती 1, कृपाळू श्री गुरूंची संगती 2, मधुर आत्मश्रवण 3 इत्यादी सुखकारक साधनांनी चढत यावं. आणि मग ते ब्रह्माकार ज्ञान भेटल्यानंतर सुखाच्या भोगण्याशीही म्हणजे अनुभवाशीही मिठी पडते, ऐक्य होतं. भोगाच्या म्हणजे सुखानुभवाच्या अलीकडच्या काठावर गुरुमुखाने झालेल्या परोक्ष ज्ञानाच्या तीरावर चित्त उभे राहिलं म्हणजे स्थिर झालं तरी सुद्धा ते सुखानं भरून जातं. म्हणजे याचा भाव असा आहे की गुरुमुखाने ब्रह्मसुखाच्या गोड गोड गोष्टी जरी ऐकल्या तरी पण नुसत्या परोक्ष ज्ञानाने देखील चित्त सुखाने भरून जातं. आणि असं ते ज्ञान प्राप्त करून घेणं सुलभ आणि सोपं आहे. आणि शिवाय ते ज्ञान कसं आहे तर स्वरूपतः ब्रह्मरूपच आहे, असा हे विचार मांडलेला आहे. त्या ज्ञानाची भेट ज्या वेळेला होते त्यावेळेला भोग्य भोगता आणि भोग ही त्रिपुटी राहत नाही. आणि अनुभवाशी म्हणजे ऐक्याशी मिठी पडते, तर केवळ तत्स्वरूप होतो. आणखी या ज्ञानाचं वैशिष्ट्य काय आहे की ते अनुभवाच्या हाताशी आलं की व्यापक असल्यामुळे आपल्यापासून ते कुठेही जात नाही. आणि कितीही त्याचा अनुभव घेतला तरी ते नित्य असल्यामुळे संपतही नाही. आणि ते निर्विकार असल्यामुळे विटतही नाही. घेता अनुभव होई नाजे उणे, अविकारपणे अविटजे. हे नित्य नव आहे. अनुभव घेतल्यामुळे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा उणेपणा निर्माण होत नाही, कमी होत नाही. मग आता भगवान सांगतात, केवी लोकाची या उरले हातून, ज्ञान हे असो न थोर भले, ऐसी शंका येणे तुझं स्वाभाविक, होसी तू तार्किक धनंजया. आतापर्यंत आपण या ज्ञानाचं सौलभ्य, ज्ञानाचं महत्व, ज्ञानाचं फळ, ज्ञानाचा महिमा, वैभव पाहून आलो. मग असं जर महत्वाचं आणि श्रेष्ठ असं ज्ञान असेल आणि सुलभही सांगताय तुम्ही, तर मग याविषयी अर्जुना तू तार्किक असल्यामुळे शंका घेऊ शकतो की एवढी महत्वाची जर ज्ञान वस्तू आहे तर मग लोकांकडनं कशी बरे उरली. कारण की महत्वाची चांगली जी वस्तू असते ती शिल्लक राहत नाही. मग ही शिल्लक राहिली कशी, तर सांगतात, जळतीये आगी घालती जे उडी, व्हावी चक्रवाढी म्हणून या, लोभिष्ट ते लोक सोडितील कैसे, आत्मसुखायचे सुलभ जे. किंवा जे लोक 100 रुपयावरती 1 रुपया व्याज अशा दराने लबाडाला पैसे देऊन भांडवल वाढीच्या लोभाने जळत्या आगीत उडी घालतात, म्हणजे मुद्दल बुडण्याचा देखील धोका पत्करतात, असे लोभी कष्टा वाचून मिळणारी ब्रह्मसुखाची गोडी टाळतील का. पैसे दिले आणि त्यावर व्याज मिळणार या अपेक्षेने जर एखाद्या
लबाड माणसाला धन दिल्या गेलं तर व्याज तर दूरच राहिलं, परंतु मुद्दलही जशी बुडण्याची भीती असते, त्याप्रमाणे असे जे लोभी आहेत त्या लबाडांना देखील जे मुद्दल बुडण्याचा धोका पत्करून पैसे देतात, असे लोभी कष्टा वाचून मिळणारी ही ब्रह्मसुखाची गोडी टाळतील का? किंवा पवित्र जे रम्य सुखोपाये गम्य सर्वश्रेष्ठ धर्म्य पावन जे आपुल्याची ठाई आपणासी प्राप्त अविट शाश्वत सर्वोत्तम, जे ज्ञान अज्ञानासह सर्व पापांची आणि पाप वासनांची निवृत्ती करणारा आहे म्हणून पवित्र आहे. म्हणजे कशा कशाची निवृत्ती करतं? 1 अज्ञान, 2 पाप आणि 3 पाप वासना, म्हणून जे पवित्र आहे. जे ऐकत असताना किंवा प्राप्त झालं असताना चित्ताला आल्हाद होतो म्हणून जे रम्य आहे. जे सुखकारक साधनांनी प्राप्त होतं म्हणून सुखोपाय आहे. जे देश आणि काल परतंत्र नसल्यामुळे सुगम्य आहे. जे वेद, गुरु आणि उत्कृष्ट अधिकार या सुष्ठू साधनाने प्राप्त होतं म्हणून सुसुख आहे. आणि जे धर्माहून भिन्न नसून अनेक जन्मामध्ये अनुष्ठान केलेल्या स्वधर्माचं फळ असल्यामुळेच धर्म्य आहे. आणि शिवाय जे आपल्याला प्राप्त होऊ शकतं किंवा ज्या ज्ञानाने आत्म्याला ब्रह्मरूपाने मिळवता येतं, असा हा ज्ञान वस्तूचा सर्वच भाग सर्व प्रकारांनी जर अत्यंत श्रेष्ठ आहे, तर असंख्य लोकांच्या हातातून शिल्लक कसा राहिला, असा या ठिकाणी रास्त शंकेचा विषय आहे. परंतु भगवान म्हणतात, अर्जुना, तू या शंकेला धारण करू नकोस. का? अश्रद्धाना पुरुषा धर्मस्यास्य परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. हे शत्रुतापना अर्जुना, या आत्मज्ञानरूप धर्माविषयी श्रद्धा न ठेवणारे लोक मला प्राप्त न होता मृत्युयुक्त संसाराच्या मार्गावरच निश्चयाने फिरून फिरून राहतात. आणि या श्लोकावर व्याख्यान करत असताना ज्ञान हे अत्यंत पवित्र आहे, रम्य आहे, सुसुख आहे, धर्म्य आहे, असं सर्व बाजूने उत्कृष्ट असताना देखील लोक या ज्ञानाकडे प्रवृत्त का होत नाहीत किंवा हे ज्ञान लोकांकडनं सुटलं कसं? तर त्याचं उत्तर आता देतात. जवळीच दूध शुद्ध आणि गोड पदराचे आड त्वचेची या परी तो गोचिड तया अवेरून रक्तची पिऊन राहे जैसा. काही दृष्टांत दिलेत. पैकी पहिला दृष्टांत असा आहे की दूध जर आपण पाहिलं तर पवित्रही आहे आणि गोडही आहे. आणि ते गाईच्या सडाजवळ कातडीच्या पडद्या आडच आहे. परंतु गोचिड ते दूध तिरस्कारून ज्याप्रमाणे रक्ताचंच सेवन करतो, त्याप्रमाणे जे अश्रद्धावान पुरुष आहे ते या पवित्र ज्ञानाचा अव्हेर करून अन्य मार्गाचाच अवलंब करतात. दुसरं उदाहरण दिलेलं आहे. कमळाचा कंद तळ्या माझी असे तेथी चितो वसे बेडूकही. कमळाचा कंद आणि बेडूक या दोघांचं राहणं कुठे? तर एकाच चिखलरूपी घरात आहे. परंतु दूरच्या भ्रमरांनी कमळातील सुगंधी परागाचं सेवन करावं आणि जवळच्या बेडकाकरता मात्र चिखलच उरावा, हे आश्चर्य नाही काय? किंवा तिसरा उदाहरण देताय. एखाद्या भाग्यहीन मनुष्याच्या घरी सोनं, चांदी, हिरे यांनी भरलेल्या लोखंडाच्या घागरी हजाराच्या वर पुरून ठेवलेल्या असाव्यात. परंतु त्याला त्या संपत्तीचं ज्ञान नसेल तर तो त्या घरात बसून त्या धनावरच बसून जसा उपवास करतो किंवा दारिद्र्याने जीवन जगतो, त्याप्रमाणे
तैसी सकळ ही सुखाचा विश्राम असता मी राम अंतरात. योगी ज्याच्या स्वरूपात रममाण होतात, सर्व सुखाचे जणू काही उद्यान असा मी आत्माराम हा हृदयामध्ये असताना जो भ्रांत मनुष्य आहे तो विषयाचीच इच्छा करतो. याला हे उदाहरण देतात. डोळ्यांनी पुष्कळ मृगजळ पाहून अमृताचा घोट गिळता गिळता थुंकून टाकावा, किंवा शिंपीच्या लाभाने गळ्यात बांधलेला परीस तोडून टाकावा. त्याप्रमाणे देहाला मी आणि स्त्री पुत्रांना माझं समजण्याच्या गडबडीत भ्रांत आणि दीन झालेले लोक मला प्राप्त होतच नाहीत. म्हणून एकदा जन्माच्या आणि एकदा मरणाच्या दोन तीरावरती असलेल्या दोन डोहामध्ये हे गटांगळं खात राहतात. एरवी मी कसा आहे, तर जसा प्रातःकाळी पूर्व दिशेकडे तोंड केलं तर अगदी तोंडापुढे सूर्य असतो, तेव्हा सूर्याच्या अस्तित्वाविषयी किंवा त्याच्या प्रत्यक्ष ज्ञानाविषयी कुणालाही संशय निर्माण होणे शक्य आहे काय? तर जसं त्या सूर्याविषयी संशय नाही, भ्रमही नसतो, त्याप्रमाणे माझं अस्तित्व आणि स्वयंप्रकाशत्व हे स्पष्ट आहे. म्हणून मी कधी नाही आणि कधी भासत नाही अशा बोलण्याचा विषय देखील होत नाही. तर वस्तुतः मी कसा आहे त्याचा विचार आता पुढे सांगतात. मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहन्तेष्वस्थितः. म्हणजे हे सर्व जगत अव्यक्त स्वरूप माझ्याकडनं व्याप्त आहे आणि सर्व भूत माझ्यामध्ये स्थित आहेत, पण मी त्यांच्यामध्ये स्थित नाही. भगवंताची व्यापकता या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. देवाची व्यापकता दोन प्रकाराने आहे, अंतर्व्याप्ती आणि बहिर्व्याप्ती. म्हणजे परमात्मा आतूनही व्यापक आहे आणि बाहेरूनही व्यापक आहे. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, हरीने कामा घातला चिरा, असं वर्णन आहे. आता थोडंसं मागे चला. यामध्ये जे भगवंताचं व्यापकत्व सांगितलेलं आहे त्याविषयी विचार करत असताना या 4थ्या श्लोकापासून 10व्या श्लोकापर्यंत ऐश्वर्य भगवंताच्या ऐश्वर्य मार्गाविषयी 1 ब्रह्मवाद, 2 कल्पनावाद आणि 3 प्रकृतीवाद अशा 3 प्रक्रिया मांडल्या गेलेल्या आहेत. या 9व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकापासून 10व्या श्लोकापर्यंत 3 कल्पना, ब्रह्मवाद, कल्पनावाद आणि प्रकृतीवाद ह्या प्रक्रिया आहेत. तर ब्रह्मवादामध्ये ब्रह्मा वाचून दुसरं काहीच नाही, कारण जीव आणि जगत यांची सिद्धीच होत नाही, त्यामुळे सर्व ब्रह्मच आहे असा विचार व्यक्त केलेला आहे. त्याला ब्रह्मवाद असं म्हणायचं आहे. ही एक संकल्पना आहे. दुसरी संकल्पना आहे ती कल्पनावादाची. कल्पनावादामध्ये जीवाश्रित कल्पना म्हणजे भ्रम हा जगाला कारण आहे. जगत हे साक्षी भाष्य आहे आणि जगाला कल्पना मात्र सत्ता आहे. कल्पनेच्या पूर्वी आणि कल्पनेच्या नंतर जगाला सत्ता नाही आणि जगत अधिष्ठान असलेलं ब्रह्म आणि देहातील आत्मा हा एक असून निर्लेप आणि साक्षी रूप आहेत असा विचार ज्यामध्ये मांडला गेलेला आहे त्याला कल्पनावाद असं म्हटलं गेलेलं आहे. आणि तिसरा प्रकार सांगतात त्याला प्रकृतीवाद असं म्हटलेलं आहे. तर प्रकृतीवादामध्ये प्रकृती हीच जगाचं उपादान कारण आहे, ब्रह्म अपरिणामी आहे, म्हणजे त्यामध्ये बदल नाही आहे आणि जगाचं केवळ निमित्त कारण असून ते कूटस्थ आहे, नित्य आहे आणि अबाधित आहे. या ब्रह्माच्या ठिकाणी मिथ्य जगाचा परमार्थतः अत्यंत अभाव आहे.
अशा या 3 प्रकारांनी ऐश्वर्य योग सांगितलेला, यालाच प्रकृतिवाद असं म्हटलं गेलेलं आहे. या प्रकृतिवादामध्ये प्रकृती जगाचं उपादान करणे, ब्रह्म हे अपरिणामी आहे, प्रकृती ही परिणामी आहे. ब्रह्म जगाचं केवळ निमित्त कारण आहे आणि ते कूटस्थ आहे, नित्य आणि अबाधित आहे असा विचार आहे. आणि या ब्रह्माच्या ठिकाणी मिथ्या जगाचा परमार्थतः अत्यंत अभाव आहे असाही विचार मांडलेला आहे. हे थोडक्यात अजातवादाचा विचार या ठिकाणी येतो. यावरती व्याख्यान करत असताना म्हणतात, आता ती व्यापकता आणि पहिला ब्रह्मवाद सांगताना म्हणतात, माझाची विस्तार विश्व नोहे काय, दुधाची होय दही जैसे, ना तरी बीजची झाले वृक्षाकार किंवा अलंकार भांगारची. भगवान म्हणतात, माझ्या विस्तारलेपणाच्या नावाने हे संपूर्ण जगत आहे. संपूर्ण जगताला परमात्म्याचा विस्तार हेच नाव आहे. जसं दूध विरजलं तर स्वभावतः तेच दही होतं, त्याप्रमाणे मीच स्वभावतः जगत आहे. किंवा दुसरं उदाहरण देतात, एक बीजच वृक्ष झालेलं असतं किंवा सोनच अलंकार झालेलं असतं, त्याप्रमाणे माझा एकाचा विस्तार म्हणजेच ते शास्त्रद्वारा ऐकलेले स्वर्गादी आणि प्रत्यक्ष अनुभवात असलेले हे जगत आहे. इथे भांगार शब्द आहे. ज्ञानेश्वरीचा जर आपण विचार केला तर वर्णन दिलेलं आहे, 56 भाषांचा केलासे गौरव, भवार्णवी नाव उभारिली. भारताचा जर आपण विचार केला तर प्राचीन भारत 56 भागामध्ये विभागित होतं. त्यामुळे 56 विभाग होते आणि प्रत्येक विभागाची एक एक भाषा, अशा एकंदरीत 56 भाषा होत्या. संख्यासंकेत कोश आपण पहा, यामध्ये या 56 भागांचीही नावं आणि 56 भाषांचीही नावं दिलेली आहेत. आणि त्या 56 भाषांचा अभ्यास करा आणि त्यानंतर ज्ञानेश्वरीकडे पहा, म्हणजे मग आपल्याला माऊलींनी कुठे कोणती भाषा वापरलेली आहे आणि त्या भाषेचा काय अर्थ आहे हे आपल्याला कळेल. आपल्याला भंगार माहिती आहे, भांगार कळत नाही. भांगार हा कन्नड भाषेमधील असलेला शब्द आहे आणि त्याचा अर्थ होतो सोनं. ज्याप्रमाणे बीजच वृक्ष आहे किंवा अलंकार भांगारची म्हणजे सोनं हेच अलंकार आहे, त्याप्रमाणे हे चराचर असलेलं सर्व जगत म्हणजे जड चेतनात्मक आणि दुसरं ऐकलेले स्वर्ग, महरलोक, जनलोक, तपोलोक इत्यादी लोक आणि प्रत्यक्षतया आपल्याला दिसणारे हे मृत्यूलोक, हे जगत, हे सर्व काय आहे तर त्या एक परमात्म्याचाच विस्तार आहे. आता थोडासा यामध्ये आपल्याला विचार करायचा आहे. 130 ते 132 या अभंगापर्यंत आपण विचार करतोय. तर मागच्या अभंगामध्ये दूध आणि दही यांचं दृष्टांत दिलेलं आहे, परंतु बाह्य जगाच्या रूपाने स्वभावतः ते ब्रह्म विस्तारलं आहे, एवढाच त्या दृष्टांतातला आशय आहे. पण हा आशय न समजल्यामुळे सांख्यांच्या परिणामवादाची शंका या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण परिणामवादामध्ये कारणाचा नाश होऊन कार्य उत्पन्न होत असतं, त्याप्रमाणे परमात्म्याच्या स्वरूपाचा नाश होऊन जगत झालं की काय अशी शंका निर्माण होऊ शकते. आपण विवर्त आणि परिणाम याची व्याख्या मागे पाहून आलेलो आहोत. अतत्वतोन्यथा प्रथा विवर्त इत्युदाहृतः, सतत्वतोन्यथा प्रथा विकार इत्युदीरितः. म्हणजे मूळ स्वरूपामध्ये बदल न होता अन्य रूपाने भासणं हे ज्या वेळेला होतं
त्यावेळेला त्याला विवर्त असं म्हटलं गेलेलं आहे. आणि मूळ स्वरूपामध्येच बदल होऊन कारणाचा नाश होऊन कार्य निर्माण होणं हे ज्या ठिकाणी घडत असतं त्या ठिकाणी त्याला परिणाम किंवा विकार असं म्हटलं गेलेलं आहे. आपण 2 उदाहरणं पाहून आलेलो होतो. दोरीवरती भासलेला सर्प त्यावेळेला दोरीच्या स्वरूपामध्ये यत किंचितही बदल न होता, दोरीचा नाश न होता ती दोरी सर्प रूपाने भासणं याला विवर्त असं म्हटलं गेलेलं आहे. परंतु दूध दह्याचा दृष्टांत पाहत असताना दुधाच्या स्वरूपाचा, दुधाच्या गुणधर्मांचा नाश होऊन ते दूध दही रूपाने दिसायला लागलं, त्याच्या गुणधर्मामध्ये देखील बदल झाला. म्हणजे कारणाचा नाश होऊन कार्य निर्माण झालं असं ज्या ठिकाणी होतं त्यावेळेस त्याला परिणामवाद असं म्हटलं गेलेलं आहे, परिणाम म्हटलं गेलेला आहे. दही हा दुधाचा विकार आहे. मग मागच्या अभंगामध्ये दुधाचेची होय दही जैसे असं ज्या वेळेला म्हटलंय त्यावेळेला असा परिणामवादाचा विचार या ठिकाणी आहे काय? परमात्म्याच्या स्वरूपाचा नाश होऊन जगत निर्माण झालं की काय, अशी जी शंका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याकरता पुढे बीज आणि तरु, सुवर्ण आणि अलंकार यांचे दृष्टांत दिलेले आहेत. मग आता यामध्येच देखील बघा, पहिला जो आहे बीज आणि तरुचा दृष्टांत आहे. बीजाची झाले वृक्षाकार. या दृष्टांतामध्ये बीजाचा नाश होत असल्यामुळे सांख्यांचा परिणामवादच आहे. पण दूध दह्याच्या दृष्टांतापेक्षा या दृष्टांतामध्ये वेगळं काय आहे, तर तरूच्या उत्पत्तीच्या पूर्वी बीज असतं आणि नंतर त्या तरूपासून तेच नसलं तरी तत्सजातीय बीजाची उत्पत्ती होते. म्हणजेच बीजाची आदी आणि अंती सत्ता सिद्ध होते, आहे की नाही? बीज राहत नाही मान्य आहे, परंतु त्या बीजापासून किंवा त्या तरूपासून ते नसलं तरी तत्सजातीय बीजाची उत्पत्ती होते की नाही, हे आहे. त्याप्रमाणे जगाच्या उत्पत्तीच्या पूर्वी आणि जगाच्या नाशानंतर ब्रह्माची सत्ता पटवण्याकरता किंवा आहे म्हणजे आणि ब्रह्माचा विस्तार म्हणजेच चित्रविचित्र जगत आहे, हा सिद्धांत सांगण्याकरता बीज तरुचा दृष्टांत योग्य आहे. परंतु या दृष्टांतापेक्षाही सुवर्ण आणि अलंकाराचा दृष्टांत अधिक समर्पक आहे. कारण सुवर्ण अलंकाराच्या दृष्टांताने 3 गोष्टी सिद्ध होतात. काय? एक, अलंकाराच्या पूर्वी, अलंकाराच्या मध्ये आणि अलंकाराच्या अंती सोन्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यानंतर 2, अलंकार हा कल्पित पदार्थ असल्यामुळे सोन्यापेक्षा भिन्न नाही. आणि 3, सोन्याचा विस्तार म्हणजेच अलंकार आहे. म्हणून हे जे 3 दृष्टांत दिले आहेत ना, दूध दही, बीज झाड, अलंकार आणि सोनं, तर या 3 दृष्टांताचा हा वेगवेगळा आशय आहे. आणि या सुवर्ण आणि अलंकाराच्या दृष्टांतामध्ये जसे या 3 बाबी आपल्याला लक्षात घेता आल्या की अलंकाराच्या पूर्वी, मध्ये आणि अंती सोन्याशिवाय दुसरा पदार्थ नाही, त्याप्रमाणे जगाच्या उत्पत्ती काळात, स्थिती काळात आणि नाश काळात ब्रह्माशिवाय दुसरा पदार्थ नाही. एक बघा, समानता आली. दुसरं आपण काय पाहिलं होतं की अलंकार हा कल्पित पदार्थ असल्यामुळे सोन्यापेक्षा भिन्न नाही, त्याप्रमाणे जगत हे देखील कल्पित असल्यामुळे ब्रह्माहून भिन्न नाही. आणि तिसरा आपण प्रकार पाहिला की सोन्याचा विस्तार म्हणजेच अलंकार आहे, त्याप्रमाणे ब्रह्माचा विस्तार म्हणजेच जगत आहे. भगवंताची व्याप्ती सांगत असताना या 3 दृष्टांतांपैकी हा तिसरा सोनं आणि अलंकाराचा दृष्टांत कसा अधिक अपेक्षित म्हणजे किंवा चांगला सिद्धांत व्यक्त करणार आहे ते आपण लक्षात घेतलं. तैसे चराचर माझाचे विस्तार जाणगा साचार धनंजया. ठीक आहे, इथपर्यंत आपण आलो 132 पर्यंत. अव्यक्तत्वे होते थिजोनी राहिले, तेची पसरले विश्वाकारे. मौली पुढे म्हणतात, हे जगत पूर्वी अव्यक्तपणाने थिजलेलं होतं आणि तेच नंतर विश्वाच्या आकाराने पातळ झालं.
आणि तसंच जे अमूर्त कारण होतं तेच मूर्त त्रैलोक्य रूपाने कार्यरूपाने विस्तारलं आहे असं जाण. पुढे सांगतात आणि महत्त्वापासून साध्यंत जी देहापर्यंत सर्व भूते भासती ती पार्था माझ्या ठाई जाण जैसा भासे फेण जळा माझी. की समष्टी विज्ञानात्मक महत्त्व जगत उत्पत्तीच्या प्रक्रियेत सुरुवातीचं कार्य आहे आणि देह इत्यादी भौतिक पदार्थ हे शेवटचं कार्य आहे असा ब्रह्मवाद सांगितल्यानंतर इथून पुढे अवतरणासह कल्पनावाद सांगतात. म्हणजे इथपर्यंतचा जो विचार झालेला आहे की महत्त्वापासून देहापर्यंत सर्व भूत जे भासतात ते सर्व माझ्याच ठिकाणी आहेत. जसा भासे फेण जळा माझी, पाण्यावरती फेस जाणवतो पण तो फेस जो आहे वेगळा जरी दिसत असेल तरी देखील तो स्वतंत्र नाही असा जो आहे एक प्रकारचा ब्रह्मवाद मांडला. आणि नंतर आता कल्पनावाद सांगतात की अर्जुना त्या फेसात बघितलं तर पाणी दिसत नाही किंवा स्वप्नातील वस्तूंचा अनेकपणा जागे झाल्यानंतर जसा राहत नाही त्याप्रमाणे स्वप्नातील अनेकत्वाभास नाही प्रत्यय असं जागृतीत स्वप्नातला वस्तूंचा अनेकपणा जाग झाल्यानंतर जसा राहत नाही त्याप्रमाणे हे सर्व भूत माझ्या ठिकाणी भासतात परंतु मी त्या भूतात नाही. कारण मी अधिष्ठान आहे, जगत अध्यस्त आहे आणि माझ्या सत्ता स्फूर्तीमुळे जगताला सत्ता आणि प्रतीती आहे. पण जगाच्या नामरूपांनी मी नामरूपवान नाही. कारण कल्पित जगात वास्तव संबंधाने मी कधी नाही किंवा जगताच्या अधीन माझी सत्ता स्फूर्ती नाही. म्हणून हा सिद्धांत तुला मागे 7व्या अध्यायामध्ये नत्वहन तेषु ते मयी असं सांगितलेलाच आहे, हे लक्षात ठेव. म्हणून जे मागे सांगितलं आहे तेच पुन्हा सांगण्याचा अतिविस्तार करू नये असं मला वाटत असल्यामुळे सारांश तुझी दृष्टी माझ्या स्वरूपामध्ये विस्ताराला पावू असा कल्पनावादाचा विस्तार सुरुवात केलेला आहे. इथनं पुढे कल्पनावाद सांगतात नच मत्स्थानी भूतानी पश्चिमे योगमैश्वरम भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः. या श्लोकाचं व्याख्यान विस्तारलेलं आहे. काही कारणामुळे 1-1.5 तासाची सेवा करणं शक्य आहे. 15-20 मिनिटांचा कालावधी हा मी थोडासा कमी करत आहे, परंतु उद्यापासून पूर्ण 2 तासाचं विवरण आपलं होईल. म्हणून या पुढचा जो विचार आहे हा आपल्याला उद्यापासून ऐकायला मिळेल. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय.